परादीच्या पासून घरात पाणी शिरलं सगळं गेले 200 गोण्या 50 गोण्या आलं. चौकून पाण्याचा वेढा पाडा म्हणजे जवळजवळ घरात पाणी घुसले. नमस्कार, मी अक्षय वायकर, स्टार इंडिया वन मध्ये आपले स्वागत करत आहोत. आम्ही आलो होतो वायकर वस्तीवरती आणि इथे बघू शकता तुमची सगळं शेत इथं सगळं त्यांचं खाली हे झालेलं आहे आणि इथं पाणी पण साचलेलं आहे शेतामध्ये आणि यांना कधीच म्हणजे नुकसान भरपाई किंवा मदत भेटलेलीच नाहीये आणि यांचं शेत हे कधी पण पाऊस आला की पाण्यातच जातात. आपल्यासोबत आहेत कांता वायकर, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर काय कसं काय कोणी आलं होतं का? इथं येतात, फोटो काढतात, पंचनामा केला, असं केलं तसं केलं म्हणून सांगतात आणि जातात. परत ते आम्हाला काही 1 रुपयाची आतापर्यंत मदत किंवा काही बी हे झालेलं नाही आणि हे दरवर्षीच आहे. दरवर्षी पीक काढायला येतं आणि पाण्यात जात. त्याच्यामुळे आम्हाला आतापर्यंत कुठलीही मदत भेटलेली नाही, कुठलीही शासकीय मदत कुठलीही भेटलेली. मग घरामध्ये वगैरे पाणी जातं का? घरात म्हणजे पारा चालू वर्षी तर आता शेड मध्ये कांद्या खाली पाणी गेलं होतं, लसणाखाली पाणी गेलं होतं, पार शेड मध्ये पाणी आलं होतं. आपण बघू शकता शेतकऱ्याची दशा अशी आहे की म्हणजे कुठलीही मदत यांना भेटत नाहीये. संजय भोयटे आपल्यासोबत आहेत आणि त्यांची ते मका आपण पाण्यात गेलेले आहे आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. काय बोलतो ह्या अतिवृष्टीमुळं नदीच्या दोन्ही बाजूचे शेतकऱ्यांचं अफाट नुकसान झालेलं आहे. काहींची बाजरीची पिकं गेलेत, काहींची कणसासहित गेलेत. तुरी, तूर, हे काही कांद्याच्या चाळी, मकाची पिकं हे अजिबात बिलकुल काही राहिलेलं नाहीत आणि पाण्याचं प्रमाण जितकं आणलं की 10 वर्षात कधी पाणी नाही भेटलं. त्याच्यामुळं या नदी काठच्या शेतकऱ्यांना दरवर्षी आमच्या शेतामध्ये पाणी घुसतं पण आणि सगळे पिकाचं नुकसान होतं. मला कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि यावर्षी सुद्धा फार नुकसान झाले आहे. दरवर्षी पेक्षा यंदा खूप पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळं संपूर्ण तालुक्यातीलही नुकसान झालंय. आमचंही सगळं नुकसान झालंय. सगळे बाजरीचे पिकं, उडीद वगैरे पाण्यामध्ये गेलेले आहेत. आमचं दरवर्षी हे शेतातल्या पिकाचं नुकसान होतंय, त्याची आम्हाला काही नुकसान भरपाई कधीही मिळालेली नाही. मी भरपूर दरवर्षी अर्ज करतो, सगळं करतो, पण काही नुकसान भरपाई मला मिळालेली नाही. आपल्यासोबत मीरा हिनात वायकर आहेत. तर त्यांना पण त्या शेतातून पाण्यातून जावं लागतं, हे करावं लागतं, ते शेती करावं लागते आणि त्यांना बऱ्याचशा अडचणीतून सामना करावा लागतो. त्यांच्यासोबत त्यांना पण विचारणार आहोत आपण प्रश्न. आमचं आहे ना जवळजवळ 15-20 वर्षापासून म्हणजे पूर्वीच तर होतच, पण आता थोडं काही सांड्याचं काही उंची वाढली का काय झालंय का काय खोलीकरण केलंय हे केलंय पण काहीच फरक नाही झाला. पण हे चालू वर्षी हे सगळीकडेच झालेलं आहे. याचं का म्हणजे याचं आम्हाला काही नाही वाटत, पण आमचं इथून मागचं जी आहे ना तर याच आम्हाला काही श्रेय भेटलेलंच नाही. कारण आम्हाला पाण्या पावसात म्हणजे ह्या दिवसात पाणीच असतं, पण नंतर उन्हाळ्यात एवढे कष्ट करावं लागत आहेत, उन्हात अनात याच्यात कष्ट करून नंतर त्याचा म्हणजे काही उपयोग होत नाही. पण आम्हाला काय वाटतं का निदान आम्हाला पिकं पाण्यात गेले ना याचं काही निदान नुकसान भरपाई किंवा हे सांड्या हे म्हणजे पाण्याचं काय झालेलं आहे, तळ्याचं का यांची उंची कमी आहे का जादा आहे का याचं काही निदान काही बघायला पाहिजे ना. कारण आम्हाला म्हणजे हे आम्ही इतक्या वर्षापासून त्रास करतो, त्याच्यातून 2 रुपये फायदा जर झाला भेटलं काही त्याच्यातून मन समाधान होईल ना. पण तसं काही बी नाही ना, नुसते येऊन बघून जातेच बरं का, पण त्याचं अजून आम्हाला 10 रुपये भेटलेले नाहीत. पण मग आता आम्ही काय करायचं, आमचं सारं जीवन त्याच्यावरच. आम्हाला क्षेत्र हे दुसरीकडे नाहीये, सगळ्यांना क्षेत्र दुसरीकडे. आमचं सगळं पूर्ण बाजीराव गैनाथ वायकर यांचं म्हणजे बाजीराव भाऊराव वायकर हे म्हणजे यांना 4 मुलं आहेत. यांचं क्षेत्र सगळं पाण्यात आहे. जवळजवळ 15 एकराचं क्षेत्र आहे आमचं. तर आमचं पूर्ण क्षेत्र पाण्यात आहे आणि बाकीच्या लोकांचं आहे ना त्यांना थोडं जरी क्षेत्र पाण्यात असलं तर त्यांचं क्षेत्र असं त्यांना थोडं क्षेत्र बाजूला आहे, त्याच्यामुळे त्यांना त्याचं काही वाटत नाही. फक्त आम्हाला एवढी तळतळी का आमचं सगळं पूर्ण क्षेत्र पाण्यात असल्यामुळं आमचं लय कष्टाचं ही होतं. म्हणजे आम्हाला म्हणजे त्याचं लय नुकसान भरपाई सहन करून सुद्धा निदान 2 रुपये भेटले तर त्याच्यातून माणसाला समाधान वाटेल. मग त्याची काहीतरी पाणी करायला पाहिजे, त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे. बरं सतत प्रश्न आहे कायमचं आम्हाला वल्या याच्यातून आम्हाला काही नाही वाटत. हाई आमची शेती पाण्यातच आहे, पण त्याचं नेमकी काय आहे काय नाही भेटायला पाहिजे. आम्हाला क्षेत्र दुसरीकडे नाही, ज्यांना लोकांना फायदे बाकी ज्यांना फायदे येतात त्यांच्या विहिरी येतात तळ्यात, कुठं काही आहे, कोणी पाईपलाईन केलेल्या आहेत, कोणी काही केलेलं आहे. पण आमचं काहीच नाही ना, कारण आम्हाला काही दुसरीकडे क्षेत्र नसल्यामुळे आम्हाला त्या पाण्याचा काही फायदा नाही.
आणि उन्हाळ्यात करतो थोडंफार तर त्याच्यातूनही असं होतंय आणि काय उपयोग आहे मग रोड नाही आम्हाला. आणि रोड काय नाव तुमचं? आमचं आशाबाई योगे अशा भाई योग्य काय कधीपासून तुम्ही हे करताय म्हणजे 3 दिवस झालेत आज. परादीच्या पासून घरात पाणी शिरलं, सगळं धान्य धुन्ने सगळं भिजलं. जनावरांचं कांदे पण माझे कांदे गेले 200 गोण्या, 50 गोण्या वाळल्या. सारे गुरं पाण्यात आहे, शेड पाण्यात आहे. 15 वर्ष झाले वावर पाण्यात जाते, तर आम्हाला रुपया सकट कधीच भेटत नाही. दर साल आमच्या माझ्या जनावरांची इतके हाले, 4 वर्ष पाण्यात राहते. हालून चिकल्या होत्या जनावरांना माझ्या, पण कधीच काही भेटत नाही. घरात पाणी गेलं, हे सारे धान्य भिजलं, बाजरी बी भिजली, सारे कांदे कंस उपशिले पाण्यातून. कधीच एवढं पाणी येत नसतं. ज्यादा यंदा लईच पाणी आलं, सारे घरात आलं, दारात आलं. शेजारी पाजारी सारे आम्हाला साथ देऊ लागले, सारे धान्य आणू लागले. तुरी गेल्या पाण्यात. सारे 15 वर्षापासून कधीच काही भेटलं नाही आम्हाला. इतकी नुकसान झाली काही विचार तर सांगतात सोयी नाही आम्हाला. भाकरी सगळं गोड लागत नाही. नियोजन करा. 4ही साईडनी पाणी, घराच्या 4ही साईडनी पाणी. घराच्या 4ही साईडनी पाणी. कॅमेरामन चंद्रकांत राकोरेसह अक्षय वायकर. धन्यवाद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.